समजा सचिननी वेगळं राहायचं ठरवलं तर? नाही, तुझा अभ्यास होईपर्यंत तू स्वयंपाकघरात राबणं मला मान्य नाही. आनंद राजे मयेकर त्यांच्या त्या राणी साहेब. कोण राणी साहेब? शर्त झाली हो या मुलीची. अहो एवढं तुम्ही तिला आणायला गेला तरी सुद्धा ती आली नाही. तुमचा कुणावर संशय? आहे एक साप. बँकेनं आपली ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी गोठवली आहे. आपले सगळे चेक्स धडाधड बाउन्स होत आहेत. अरे संयोगिता, तू इथे आहेस, मी तुला घरभर शोधतोय. काय बाबा? तुझा अभ्यास घ्यायला आलोय. म्हणजे? काल मी हिच्याकडे तुझ्यासाठी पुस्तकं दिली होती. तिने दिली की तुला? हो दिली. वाचलीस? काही काही वाचली. हरकत नाही. त्याचं हे तुला बक्षीस. आता हे काय अजून? ह्यात मराठी गाणी आहेत. ह्या पु ल देशपांड्यांच्या कथाकथनाच्या सिरीज आहेत. बर. बेटा, तुला आता सतत आनंदी आणि उत्साही राहायला हवं. आणि हे सगळं ऐकून झालं की वपू काळ्यांच्या सुद्धा सिरीज आणून देणार आहे तुला. बाबा हे सगळं गरजेचं आहे तुझ्यासाठी आणि माझ्या नातवासाठी किंवा नातीसाठी. घे. बाबांनी इतका मस्त वडा भात केला होता माहित आहे. आता जर आपण हॉटेल काढलं ना तर सॉलिड चालेल. पण याला काय अर्थ आहे? मी येते तेव्हा बाबा कधीही स्वयंपाक करत नाही. अगं त्यांचं काय विचारू नकोस. हल्ली बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष असतं त्यांचं. बरं जाऊ दे, तुझं काय चाललंय? इथे कधी येतेस? पण या महिन्यात येईनच मी बाबांच्या हातचं जेवायला. नक्की येत आई, मी त्यांना सांगते. बरं आता मी निघू, माझ्याकडे फारसे पैसे पण नाही आहेत. अंतरा, घरी फोन घेण्याचं काय झालं? ते तूच ये आणि बाबांशी बोल, ते माझं ऐकतात का? बरं, मी येते आणि मीच बोलते. लवकर ये, चांगले 4-5 दिवस ये. चल ठेवू? काळजी घे बाळा. अगं माझी काळजी घेण्यासाठी आपल्या घरात आहेत ना बाबा कम आई. तूही त्यांची काळजी घे घोडे. घेते ग. चल बाय बाय. बाय. काय हे बॉम्ब आहे. बॉम्ब. बॉम्ब? मग वात काढून तुझ्या चड्डीत टाकून काडी ओढू का? नको नको ना साहेब. नको ना? मग विचारलेल्या प्रश्नांची सरळ उत्तरं द्यायची. बोल काय? रुपये 25,000. कोणासाठी? कशासाठी? अहो तुमच्यासाठी. आणि आता कशासाठी ते पण सांगतो. तो सूर्यभान तुमच्या कैदेत आहे ना? हा हा. त्याला नरक सुद्धा चांगला वाटला पाहिजे इतक्या यातना व्हायला हव्यात. पण कशासाठी? काय तुमची दुश्मनी आहे? अरे तुम्ही फळं खाना, झाडं कुणी लावलीत कशाला चौकशी करताय? खैरमोडे साहेब त्यांची इच्छा आहे. अरे मग अगोदर सांगायचं नाही का? तर जसं काय फुकटच काम करणार होतात तुम्ही. आणि जर काम चोख झालं ना तर अजून 25,000 रुपये मिळतील. काळजी करू नका. त्याला आता एवढे यातनात येतो ना की त्याची आरोळी साहेबांच्या बंगल्यावर ऐकायला जाईल. तसं झालं तर बरं आहे. आणि समजा तसं नाही झालं तर मग खैरमोडे साहेब खरोखरचा बॉम्ब वात काढून तुमच्या येतो मी. चायला सोन्याचं अंड देणारी कोंबडीच पाळली आहे का मी? अंतरा, खरं सांगा, जमतंय का ग जेवण मला? बाबा तुम्ही एकदम ग्रेट आहात. उगाच फाजील कौतुक करू नकोस. अजून नाही जमत.
नाही म्हणजे तसं जमतं ग, पण कांदा चिरताना नाकी 9 येतात. प्रॅक्टिस केली पाहिजे. बाबा तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका. कांदा मी तुम्हाला चिरून देत जाईन. नाही नाही नाही, तसं नाही. अगं एखादी गोष्ट करायची ठरवली ना तर ती चोख आली पाहिजे. म्हणजे मला जेवण करता येतं, पण कांदा तुम्ही चिरून द्या, वाटण तुम्ही लावा, मी फक्त ढवळतो, फोडणी तुम्ही द्या. अरे मग फोगलीच्या तू काय जेवण करून राहिला बे? बाबा तुम्ही शिवी दिलीत ना. शिवी काय, फोग्या मारून राहिले पोट्टे. बाबा तुम्ही वराडीत बोलता तेव्हा किती गोड वाटतं ऐकायला. आज माझा कौतुक दिन आहे वाटतं. फक्त आजच नाही, माझी ही परीक्षा संपेपर्यंत. का बुवा? कारण तोपर्यंत तुम्ही माझे अन्नदाते आहात ना. काय मग बाबा, आज रात्री पुन्हा काय नवीन मेन्यू? काय नाही, सकाळचंच गरम करून चालेल? चालेल बाबा. सकाळी छान लागलं होतं, आता आणखी छान लागेल. मस्का लावतेस काय? अभ्यास कसा चाललाय? छान चाललाय बाबा. फर्स्ट क्लास मिळाला पाहिजे. डिस्टिंक्शन मिळेल बाबा. असावरी काय झालं? मी जरा विचारात आहे, मला डिस्टर्ब करू नकोस. माझा विचार करताय? असावरी मी सांगितलं ना तुला, मी विचारात आहे, मला प्लीज डिस्टर्ब करू नकोस. मला वाटलं की. काय वाटलं? का असे वागताय तुम्ही? असे म्हणजे कसे? म्हणजे माझ्यावर चिडचिड करता तोपर्यंत ठीक आहे, पण माई आधी सगळ्यांवरती. त्यांचा कैवार घेऊन माझ्याशी बोलण्याची गरज नाही, कळलं? कैवार नाही, पण मला काळजी वाटते तुमची. का वागता असे? हे बघ तुझ्या या फालतू प्रश्नांना उत्तर द्यायची माझी इच्छा नाही आणि माझ्याकडे वेळ नाही. आधीच मला खूप टेन्शन्स आहेत. मी आहे ना तुमची टेन्शन शेअर करायला. नाही, तू नाही आहेस. कारण तुला त्यातलं शष्प कळत नाही. तुम्ही नीट समजावून सांगितलं तर नक्की कळेल. अरे काय कटकट आहे तुझी? काय शाळा उघडून बसलो मी तुझ्या बापासारखी? बाबांना का मध्ये आणता? मग तू का डोकं खातेस माझं? एकदा सांगितलं गप्प बस तर कळत नाही तुला? त्या सगळ्यांना त्रास होतो तुमच्या. आता एक शब्द जरी बाहेर काढशील ना थोबाडातून तर जीभ खेचून काढीन बाहेर, कळलं? मी एकदा सांगितलं गप्प बसायचं की गप्प बसायचं, नाही तर मला गप्प करता येतं, कळलं तुला? सचिन, अरे किती उशीर केला सा? कुठं होतास तू इतका वेळ? मी तुला काहीतरी विचारलंय. याचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. अरे आई आहे मी तुझी. पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायची गरज नाही. अरे अरे का वागतोयस रे असं माझ्याशी? हं? किती उशीर केला सा? किती काळजीत होते मी. कोणासाठी घरी यायचं मी? सांग ना, कोणासाठी? घर सोडून गेलेल्या माझ्या बायकोसाठी, की माझं घर तोडायला निघालेल्या माझ्या आईसाठी? सचिन,
अरे माझ्या सोन्या, आई प्लीज प्लीज हा फार्स आता थांबव. याला काही अर्थ नाही. आणि यापुढे मी केव्हा आलो, कुठे गेलो, कधी गेलो हे प्रश्न मला विचारायचा नाही. तो अधिकार तू केव्हाच गमावलायस कायमचा. सचिन, का करताय तुम्ही असं? कारण तुला खूप त्रास होतोय आणि मला तो बघवत नाहीये म्हणून. मला झालाच पाहिजे त्रास. मी तुमच्या मध्ये आले ना, आणि काहीही हक्क नसताना मी तुम्हाला प्रश्न विचारले. मला झालाच पाहिजे त्रास. शिक्षिका आहेस तू. शिक्षा करण्याचे अनेक प्रकार माहिती आहेत तुला. मला अशी शिक्षा देणार आहेस? शिक्षा कुणी कुणाला दिली शिक्षा? केवढ्यांदा गळा आवडलात माझा. जीव गेला असता तर? दुसऱ्या क्षणी स्वतःचा जीव घेतला असता. का? कशासाठी एवढा त्रास? नॉर्मल नवरा बायको सारखे नाही का जगू शकत आपण? असावरी नॉर्मल नवरा बायकोंचं एकमेकांवर प्रेम असतंच, असं काही नाही. भांडणं न होणं, राग न येणं ही प्रेमाची लक्षणच नाहीत. उलट अशाच माणसांना काहीच पडलेली नसते एकमेकांबद्दल. मी खूप जीवापलीकडे प्रेम करतो तुझ्यावर असावरी, आणि म्हणून तुझ्याकरता जीव देऊही शकतो आणि जीव घेऊ सुद्धा शकतो. अगदी तुझाही. पी पाणी पी. आणि झोप आता शांतपणे.
उगाच नसते विचार करत रात्र जागवण्यात काहीच अर्थ नाही. कुत्रा करून टाकला माझा पाळलेला कुत्रा. गळ्यात पट्टा अडकवला नाही एवढंच, पण सगळं माझ्या मनाविरुद्धच का घडतंय? का घडतंय सगळं माझ्या मनाविरुद्ध? काय रे, मला निरोप पाठवतोस? तुझ्या बाचा नोकर आहे का मी? इन्स्पेक्टर, देव हा तुम्ही माझ्यासाठी देव. भक्त कसा देवाची वाट बघतो ना, तशी मी तुमची वाट बघतोय. आणि देव स्वतः कसं दर्शन देतो ना, तसं तुम्ही दर्शन दिलं मला इन्स्पेक्टर. का रे, काय एवढी वाट बघतोयस माझी? रात्रीचं जेवण पचलं नाही वाटतंय? पचलं नाही इन्स्पेक्टर. काय बकवास बंद कर. बोल काय पाहिजे? इन्स्पेक्टर, माझ्या वकिलाची भेट. शक्य नाही. का इन्स्पेक्टर? का? तू तर मला सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहेस रे. तुला आत ठेवायचे पैसे मिळतात मला. इन्स्पेक्टर, फक्त एकदाच माझ्या वकिलाची भेट करून द्या. मी तुम्हाला 15,000 रुपये देईन आणि त्यानंतरच्या प्रत्येक भेटीला किंमत डबल. जबान आहे आपली. कशावरून? आजमावून तर बघा ना इन्स्पेक्टर. वायदा मोडला तर देवासारखा नाही, यमासारखा भेटायला येईन. इन्स्पेक्टर, तो दिवस येणारच नाही. तुम्ही तुमच्या घरात पैसे ठेवायला वेगळीच जागा तयार करा. हा, ठीक आहे, येतो मी. इन्स्पेक्टर, एकदा माझ्या वकिलाची भेट होऊ दे. मग बघ मीच तुला दाखवतो यम कसा असतो ते. माई, मी 4 दिवस आष्टीला जायचं म्हणते. हे काय तुझं तूच ठरवलंस? माझ्या माहेरी जायचं तर माझं मीच ठरवणार ना. सांगण्याची काही पद्धत? तेच तर करते. आणि मी नाही म्हटलं तर? नाही, तुम्ही तसं नाही म्हणणार, कारण तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावर.
आणि जो जीवापलीकडे प्रेम करतो तो जीव देऊही शकतो आणि घेऊही शकतो. हो ना?